नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता अर्जुन खरं तर खूप चिडलेला असतो आता सचिनला पाहून, आणि आता तो चिडचिड करतच त्याच्या खोलीमध्ये आलाय. तर सायली आता त्याला समजवायला येते, पण तेवढ्यातच अर्जुन तिला बोलतो की हे बघ, अस्मिताईबद्दल जर काही बोलणार असशील ना, तर अजिबात काहीही बोलू नकोस माझ्याशी. त्यावर आता सायली त्याला बोलते की ठीक आहे, त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे काही, तुमचा हात द्या, आपण इथे फेऱ्या मारूयात. आता सायली उजवा हात पुढे करते, तर अर्जुनलाही त्याचा उजवाच हात द्यायला सांगते. आता ती डावा हात पुढे केल्यावर त्यालाही त्याचा डावाच हात द्यायला लावते. त्यावर अर्जुन बोलतो की हे कसं शक्य आहे? अगं, माझा उजवा हात दिल्यावर तुझा डावाच हात पकडावा लागेल ना. त्यावर सायली बोलते की नाही, माझा उजवा हात असेल तर तुमचाही उजवाच हात पकडायचा आहे मला. आणि आता दोघेही असा उजवा हात पकडून आता फेऱ्या मारायचा प्रयत्न करत असतात. पण आता ते काही जमत नाही, दोघांचीही टक्कर होते. त्यावर अर्जुन आता तिच्यावर चिडतो आणि तिला बोलतो की बायको, अगं काय चाललंय तुझं हे? अगं कसं जमेल, माझाही उजवाच हात आणि तुझाही उजवाच हात. अगं माझा उजवा हात असेल तर तुझा डावा हात पकडावा लागेल ना, आणि माझा डावा हात असेल तर तुझा उजवा हात पकडावा लागेल, तरच समतोल राखला जाईल ना. त्यावर आता सायली त्याला बोलते की अहो, इतका वेळचं मी तुम्हाला हेच तर समजवायचा प्रयत्न करतीये. म्हणजे अस्मिताताईंच्या बाबतीत देखील आपल्याला हेच तर करावं लागेल. आपल्याला त्यांना हात द्यावा लागेल, त्यांना साथ द्यावी लागेल. नाही म्हणजे त्यांनी हा जो काही निर्णय घेतला आहे त्यामध्ये आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. सचिन भाऊजी जर सुधारले, ताई जर परत असं वागले नाहीत, तर ते कोणाला नको आहे बरं? तर चांगलीच गोष्ट आहे ना. आणि ते जर परत असं काही चुकीचं वागले तर आपण सर्वजण आहोतच ना अस्मिताताईंच्या पाठीशी उभं. पण त्यांच्या या अवस्थेमध्ये आपण त्यांना साथ द्यायला नको आहे का? तर आता अर्जुनच्या देखील लक्षात येतं की सायलीला नक्की काय म्हणायचंय, आणि आता तोही शांत राहून आता अस्मिताच्या पाठीशी उभं राहायचं ठरवतो. त्यावर सायली बोलते की आज किती मोठा दिवस आहे. 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताला तुम्ही आज न्याय मिळवून दिलेला आहे, आणि तो दिवस साजरा करायचा सोडून आपण हे असं या सगळ्या गोष्टींकडे का बरं लक्ष देतोय? आता अर्जुनच्या देखील खरं तर हे लक्षात येतं. तर सायली आता त्याला पुढे बोलते की तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा ती केस लढला, जज साहेबांनी जेव्हा त्यांचा निर्णय सांगितला, तेव्हा बाबा, रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, तुमच्याबद्दल किती अभिमान होता, हे पाहिलं नाहीत का तुम्ही? तर आता खरं तर अर्जुनला देखील पटत असतं की सायली आता काय सांगतेय. पण आता सायलीला प्रश्न पडतो की महिपत इतका पोपटासारखा कसं काय बोलायला लागला बरं अचानक? तुम्ही असे नक्की कसले फोटोज दाखवले? त्यावर आता अर्जुन बोलतो की अगं, सांगितलं ना मी तुला मगाशीच की त्याला असंच वाटलं असणार की त्याच्या दुसऱ्याच एखाद्या क्राईमचे फोटो दाखवतोय की काय मी. त्यावर सायली बोलते की असं असेल तर त्यालाही चांगलंच माहीत आहे की तुम्ही त्याच्या सगळ्या गुन्ह्यांसाठी त्याला नक्कीच शिक्षा मिळवून द्याल म्हणून. तर आता इकडे हॉलमध्ये सीन दाखवलाय. जेवण झाल्यानंतर सगळेजण मस्तपैकी आता गप्पा मारत बसलेले असतात. तर आता चैतन्य जेवणाची तारीफ करत असतो की वा, काय जेवण झालं होतं आज, असं पोट तुडुंब भरेपर्यंत खाल्लंय मी, आणि मला तर ते महाराजा थाळीसारखाच फील येत होता, इतक्या भाज्या वगैरे, वा. त्यावर आता अर्जुन सायलीला विचारतो, पण ती भाजी कसली होती आज? त्यावर सायली बोलते, ओळखा बरं कसली भाजी असेल ती? त्यावर आता अर्जुन पूर्ण आजीला विचारतो, पूर्ण आजी कसली भाजी होती बरं? त्यावर पूर्ण आजी बोलते की तुला ओळखायला सांगितलंय की नाही, मग तूच ओळख. आता काही अर्जुनला भाजी ओळखता येत नाही. त्यावर सायली त्याला सांगते की तुम्ही सकाळी ज्या भाजीला लाकूड समजला होतात ना, तीच भाजी होती ती. त्यावर आता अर्जुन बोलतो, म्हणजे सुरणाची भाजी होती ती? आणि आता तेवढ्यातच आता सगळ्यांच्या गप्पा सुरू असताना तिथे तन्वीची एंट्री होते. आता तन्वी मात्र असं डोक्यावर पदर वगैरे घेऊन, ते कुंकू वगैरे लावून, आणि तिला असं पाहिल्यावर सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात की आता हा काय हिचा नवीन ड्रामा सुरू होतोय बरं. आणि आता तिला पाहिल्यावर पूर्णाजी लगेच विचारते, काय गं, कुठे गेली होतीस? नाही म्हणजे तू कोर्टात गेली होतीस ना, मग कोर्ट संपल्यानंतर घरी यायचं सोडून कुठे गेली होतीस बरं तू? त्यावर आता तन्वी काही बोलायच्या आतच अश्विन लगेच बोलतो, पूर्णाजी, अगं ती मंदिरामध्ये गेली होती. आणि तन्वी आता लगेच बोलते,
हो, म्हणजे मी कोर्ट संपल्यानंतर ना मंदिरामध्येच गेले होते. मी देवी आईला नवस केला होता ना तसं. 22 वर्षांपूर्वी आमची ताटातूट झाली आणि खऱ्या अर्थाने आज आमचा जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली. म्हणूनच देवी आईचे आभार मानण्यासाठी मी मंदिरामध्ये गेले होते. आता ही मंदिरामध्ये गेले हे ऐकल्यावर तर सगळेच आश्चर्यचकित होतात. त्यावर कल्पना बोलते, "काय? तन्वी आणि मंदिरामध्ये?" त्यावर आता तन्वी लगेच आता तिच्याकडे पिशवी असते त्यातून तो प्रसाद काढते आणि खाली टेबलवर ठेवते आणि बोलते की हो, तुमच्या सर्वांसाठी प्रसाद आणलाय मी. मी खरंच देवी आईचे आभार मानण्यासाठी मंदिरामध्ये गेले होते. आणि तिने अजून काही आणलेलं असतं तर पूर्णाजी तिच्या हातातील पिशव्या पाहून बोलतात की आणि शॉपिंग वगैरे झालेली दिसते तुझी. त्यावर ती बोलते की नाही, मी खरं तर हे सायली आणि अर्जुनसाठी आणलं आहे. खरं तर मी तुम्हाला काही मदत नाही झाली माझी, मी तुम्हाला काही मदत नाही करू शकले, पण माझ्याकडून तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी आणि सॉरी बोलण्यासाठी मी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे. या ना प्लीज इकडे. आता सायली अर्जुन काही त्यांच्या जागेवरून उठत नाही, पण आता रविराजच मात्र जागेवरून उठतो आणि तन्वीकडे जातो आणि बोलतो की नाही, म्हणजे तुला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय, तू खरंच सुधारली आहे, या गोष्टीवर माझा तरी काही विश्वास नाही आहे. आणि काय बोललीस तू की तुला या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचं आनंद होतोय? नाही, म्हणजे मला तरी तसं काही वाटत नाही आहे. आणि तुला जर खरंच असं वाटत असतं की त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी तर मग तू अर्जुनला त्याच्या केसमध्ये मदत केली असतीस ना, बरोबर ना? पण तू मात्र तसं काही एक केलेलं नाही आहे. तुझ्या जागी ती मदत मात्र सायलीने केली. त्यावर आता तन्वी बोलते की हो बाबा, मी कसं मदत करणार होते ना, आणि सायली तर अर्जुनची बायकोच आहे ना, तीच तर मदत करणार ना त्याला. त्यावर रविराज पुढे बोलतो की हो, पण आमची मुलगी तर तू आहेस ना. नाही, आमची मुलगी म्हणून का होईना तुला असं वाटायला हवं होतं ना की त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, आणि त्यासाठी का होईना तू अर्जुनला मदत करायला पाहिजे होतीस. पण या सगळ्यामध्ये तू कुठे होतीस? तू काही केलंस का? नाही ना. आणि मुलगी म्हणून घेण्याचा मान तर तुला नाहीच आहे. आम्ही तो मान केव्हाच सायलीला दिलाय. त्यावर आता तन्वी मात्र आता एकदम जसं काय मला खूप वाईट वाटलं असं दाखवायचा प्रयत्न करताना तिथून जाण्यासाठी निघते आणि बोलते की ठीक आहे बाबा, तुम्ही माझा मान जरी सायलीला दिला असला ना तरी हरकत नाही. मी कष्ट करेन आणि मी माझी जागा परत मिळवूनच दाखवेन. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर या तन्वीने आता त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट आता त्यांच्या दरवाजाला ते अडकवून ठेवलेली असते पिशवी. आता अर्जुन मात्र विचारातच असतो. तर सायली आता ती पिशवी घेऊन येते आणि बोलते की तन्वीने काय आणलंय, पाहिलं का आपल्यासाठी? त्यावर अर्जुन बोलतो की मला काही पाहण्यात इंटरेस्ट पण नाही आहे. तर तन्वीने आणलेलं ते गिफ्ट आता सायली ओपन करून पाहते. तर तो एक कॉफी मग असतो आणि त्यावर यू आर द बेस्ट असं लिहिलेलं असतं. पण खरं तर या सगळ्याकडे अर्जुनचं काही लक्षही नसतं. अर्जुन मात्र अजूनही आता नागराजने जेलमध्ये जाताना त्यांना जे काही सांगितलेलं असतं त्याचाच विचार करत असतो. तर नागराजने सांगितलेलं असतं की खूप मोठं सत्य तुमच्या घरामध्येच लपून बसलं आहे, ते तुमचं घर पोखरतं आहे, आणि मी मात्र हे सत्य तुम्हाला सांगणार नाही आहे. मी फक्त हा खेळ रंगण्याची वाट पाहणार आहे आणि तुमचं घर बिघडण्याची वाट पाहणार आहे. त्यावर सायली आता अर्जुनला विचारते की कसला विचार करताय? त्यावर अर्जुन सांगतो की नागराज म्हणाला होता की खूप मोठं सत्य तुमचं घर पोखरतंय. नक्की काय सांगायचं असेल त्याला, कसलं सत्याबद्दल बोलायचं असेल? त्यावर आता तन्वी देखील बोलते की हो ना, आणि आता तो आपल्याला काही सांगेल असं देखील वाटत नाही आहे. पण खरं तर मी तन्वीचा विचार करते आहे. म्हणजे ती खरंच अजून देखील महिपतला आणि नागराजला मदत वगैरे करत असेल का? आणि असं असेल तर हे सगळं ती का करत असेल? आणि पहा ना, म्हणजे तिने त्या हवालदाराला पैसे दिले, ते पैसे तिच्याकडून कुठून आले असतील? आता तर साक्षी पण नाही आहे तिला पैसे देण्यासाठी. आणि ती महिपतला आणि नागराजला वाचवायचा प्रयत्न का करत असेल? आता खरं तर सायलीला देखील खूप प्रश्न पडलेले असतात तन्वीबद्दल.
तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवला आहे डायरेक्टली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली तिचं आवरावर करत असते, तर अर्जुन त्याच्या फाईल्स वगैरे पाहत बसलेला असतो नेहमीप्रमाणे. तर आता सायली अर्जुनला सांगते की अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली, म्हणजे मी काल उशांचे आभरे चेंज करत होते आणि मग माझ्या लक्षात आलं की मी दोन्ही उशांना वेगवेगळेच कव्हर लावले आहेत म्हणून. आणि नंतर मला असं लक्षात आल्यावर मी स्वतःवरच हसत होते. त्यावर अर्जुन बोलतो की तुला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला सांगायची असते ना. त्यावर सायली बोलते की हो, नाही त्यात लपवण्यासारखं तरी काय आहे बरं, आणि आपलं नातंच असं आहे की सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्याच असतात, मला माझ्या मनात असं काही ठेवून चालतच नाही. आता ते झाल्यावर मात्र आता सायली आणि अर्जुनचं परत एकदा त्या नागराजच्या केसबद्दल डिस्कशन चालू होतं. तर अर्जुन बोलतो की तसंही मी आज महिपतला भेटायला जाणारच आहे, कदाचित नागराज जे काही बोलला ते महिपतला माहीत असावं. त्यावर सायली बोलते की हो, त्याने काल नागराज विरोधात साक्ष दिली ते तर ठीक आहे, पण तो आपल्याला का मदत करेल बरं? तो आपल्याला ते सत्य जरी त्याला माहीत असलं तरी का सांगेल? त्यावर अर्जुन बोलतो की हो, मलाही तेच वाटतं आहे, पण तरी देखील प्रयत्न करायला काही हरकत नाही, त्यामुळे आपण एकदा त्याच्याकडे जाऊन बोलूयात. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, मीही येते तुमच्यासोबत. आता अर्जुन मात्र गोंधळतो आणि विचारात पडतो की महिपत जर त्या डीलबद्दल काही बोलला सायलीसमोर मग मात्र काही खरं नाही. तर इकडे आता हा सचिन आता खरं तर अजूनही त्या सॅमचाच विचार करतोय की तिचा फोन का लागत नाही आहे, ती फोन का घेत नाही आहे म्हणून. आणि आता तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि त्याला बोलते की चल आपण नाश्ता करायला जाऊयात. आता हा मात्र सगळ्यांसमोर न जाण्यासाठी बहाणा करतो की नाही, तू जा नाश्ता करायला आणि माझ्यासाठी नाश्ता मात्र इथेच घेऊन ये. त्यावर अस्मिता बोलते की अरे हे माझंही घर आहे. त्यावर सचिन बोलतो की कसं आहे ना, बाहेर गेलं की ते कोणाला आवडणारही नाही, मग ते परत मला काहीतरी टोमणे देणार आणि परत वातावरण बिघडणार, आणि खरं तर आता या अवस्थेमध्ये तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हे सगळं चांगलं नाही आहे ना. म्हणून बोलतोय की नको, आता तू एकटीच बाहेर जा, तू कर त्यांच्यासोबत नाश्ता आणि माझ्यासाठी नाश्ता इथेच घेऊन ये. आता मात्र त्याचं हे असं नाटक ऐकून अस्मिता एकदम भारावून जाते आणि बोलते की अरे असं जर तुझ्या घरात झालं असतं तर तू माझी बाजू घेतलीच असतीस की नाही, मग आता हेच माझ्या घरात झाल्यावर मी तुझी बाजू घेणार नाही असं का वाटतंय बरं तुला? त्यावर आता सचिन तिला समजावतो, त्यामुळे आता ती एकटीच जाते नाश्ता आणण्यासाठी. तर ती गेल्यावर लगेच हा आता त्या समीराला म्हणजे साक्षीला फोन करून पाहतो, पण तिचा फोन काही लागत नाही आहे, तिचा फोन मात्र स्विच ऑफच सांगते. तर इकडे सायली, अर्जुन, प्रताप, कल्पना मात्र नाश्ता करत असतात. तर सायली सांगते की मी सुमन काकूंचा नाश्ता मात्र खोलीमध्येच नेऊन दिला आहे, प्रतिमा आत्या आहे ते त्यांच्यासोबत. तेवढ्यातच आता कल्पना अस्मिताला नाश्त्याला बोलवायला जाणारच असते, पण तेवढ्यातच आता अस्मिता तिथे येते आणि सायलीला सांगते की सायली माझा नाश्ता दे. आता सायली 1 प्लेट देते तिला, तर ती बोलते की नाही मला 2 प्लेट हव्या आहेत. त्यावर आता प्रताप तिला बोलतो की हे काय, तू आमच्यासोबत इथे नाश्ता नाही करणार आहेस का? त्यावर अस्मिता सांगते की नाही, मी सचिनसोबत आमच्या खोलीमध्येच नाश्ता करणार आहे, आणि ती आता नाश्त्याची प्लेट घेऊन निघून जाते. पण खरं तर हे सगळं ऐकून आता अर्जुन एकदम चिडला, एकदम तळपायाची आग मस्तकात गेली आहे त्याच्या, आणि तो बोलतो की हा सचिन न हे असले कामं देखील अस्मिताईकडूनच करून घेतो आहे. त्यावर सायली त्याला समजावते की अहो शांत व्हा, आपलं काय ठरलं आहे की या सगळ्या गोष्टींचा नाही विचार करायचा आहे आपल्याला. त्यावर आता ते झाल्यानंतर आता सायली कल्पनाला सांगते की मी थोडंसं बाहेर जाणार आहे. त्यावर कल्पना बोलते की मग एक काम करते, मी पण तुझ्यासोबतच येते. नाही मला पण मार्केटमध्ये जायचं आहे आणि अस्मितासाठी 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत ना म्हणून. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते की मग आपण संध्याकाळी जाऊयात का बाहेर? त्यावर कल्पना बोलते की म्हणजे तुम्ही दोघं बाहेर जाणार होतात का? नाही ठीक आहे, तुम्ही दोघं जा, मी ऑनलाईनच ऑर्डर करेल. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही नाही, तुम्ही दोघी जा ना शॉपिंगला, तुम्ही दोघी जणी जा, आणि ऑनलाईन वगैरे नको. नाही म्हणजे त्याची काही गॅरंटी नसते, काही क्वालिटी वगैरे आपल्याला काही आयडिया नसते ना, म्हणून नको.
त्यावर आता कल्पना त्याला समजावते, काही हरकत नाही, तुम्ही दोघं जा, मी माझं ऑनलाईन ऑर्डर करेल म्हणून. त्यावर आता सायली लगेच तिची पर्स आणण्यासाठी जाते आणि पर्स घेऊनही येते. त्यावर आता अर्जुन बोलतो की अगं बायको, मी काय म्हणत होतो की तू जा ना मम्मासोबत, तू कशाला येतेस बरं, तू दमली असशील ना, मी माझं जाईन ना. त्यावर आता सायली बोलते की तुमचं काय चाललंय बरं, नाही म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासोबत यायला नको आहे का, तुम्ही सतत मला येऊ नको म्हणतायत. त्यावर अर्जुन बोलतो की अगं तसं नाही ना, म्हणजे तू जर माझ्यासोबत आली तर मला आवडणारच आहे, चल निघूयात आपण. आणि आता अर्जुनचा मात्र खरं तर इथे नाईलाज होतो सायलीसमोर, आणि आता त्याला सायलीलाही सोबत घेऊन जावं लागतं महिपतला भेटायला. तर इकडे तन्वी देखील आता रेडी झाली आणि ती आता विचार करते की आज मला नागोबाला भेटायला जायलाच हवं आहे आणि त्याला विश्वास मिळवून द्यायला हवा आहे की मी त्याची मदत करते वगैरे. हा आता तिचा पुढचा प्लॅन आहे. तर तिला असं विचारात गुंतलेलं पाहून अश्विन बोलतो की अगं तू नक्की कसला विचार करतेस, मला पण सांग. त्यावर तन्वी बोलते की हो, अरे मी काय विचार करते, माझ्या मनात काय असतं, मी सगळं काही तुलाच तर सांगते. त्यावर अश्विन बोलतो की मग आता कसला विचार करत होतीस बरं. आता तन्वी मात्र नेहमीप्रमाणे आता इथे चांगलं बनण्याचं नाटक करते आणि बोलते की नाही म्हणजे मी ना आईबाबांचाच विचार करत होते. त्यावर अश्विन बोलतो की त्यांचा काय विचार करायचा, ते करतात का तुझा विचार. त्यावर तन्वी बोलते की अरे तेच ना, मला ना खरं तर त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, मी सतत त्यांचा विचार करत असते. पण अरे बघ ना, आमच्यात किती ताटातूट झाली आहे, मलाच समजत नाही की मी आता नक्की काय करू वगैरे. आणि म्हणूनच ना मला आता मंदिरामध्ये जायचं आहे, मी देवी आईला नवस करणार आहे की आम्हाला लवकरच एकत्र आण म्हणून वगैरे. आणि तिथे गेल्यावर मला खूप शांत वाटतं, मी जाते आता, अशी थाप मारून मात्र आता ती निघून जाते. तर इकडे आता अस्मिता खोलीमध्ये नाही आहे, तोपर्यंत हा सचिन आता सॅमला फोन करतो आणि खरं तर आता तिचा फोन ऑन झालेला असतो. त्यामुळे आता हा खुश झाला आहे की तिने माझा मेसेजही पाहिला असेल आणि तिने आता फोन पाहिल्यावर ती फोन पिक करेल. पण असं काहीही होत नाही, ती मात्र याचा फोनच उचलत नसते. त्यामुळे हा आता विचारात पडलेला असतो आणि हा बोलतो की असं काय करतीये ही. आणि तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि त्याचं हे बोलणं अस्मिता ऐकते. त्यावर अस्मिता बोलते की कोण. त्यावर आता हा सचिन मात्र तिच्यासोबत थापा मारत राहतो की अगं बघ ना, मी तो कॅनडाचा जॉब सोडलाय तरीसुद्धा ते लोक ऑफिसमधले मला सतत फोन करतायत, परत जॉईन व्हा म्हणून सांगतायत. त्यावर आता ही अस्मिता मात्र खरं तर विचारात पडते आणि बोलते की पण तू तर असं म्हणालास की असं का करतीये ही, कोण ही. त्यावर आता सचिन बोलतो की अगं माझी बॉस, माझी कॅनडाची बॉस नाही का ती मारिया, तिच्याबद्दल बोलतोय मी, ती सतत कॉल करते आणि जॉईन व्हा असं सांगतीये. त्यावर आता अस्मिता बोलते की म्हणजे तू परत कॅनडाला जाणार आहेस का. त्यावर सचिन सांगतो की नाही, मी तो जॉब आता केव्हाच सोडला आहे, मी आता इथेच राहणार आहे तुझ्यासोबत, आपल्या बाळासोबत वगैरे. आणि आता अस्मिताने नाश्ता आणलेला असतो. तर सचिन बोलतो की हे काय, तूही नाश्ता करायला इकडेच आलीस का, तू खाली त्यांच्यासोबत नाश्ता नाही केलास. त्यावर अस्मिता सांगते की नाही, मला तुझ्यासोबत नाश्ता करायचा होता. आणि आता खरं तर दोघेही नाश्ता करत असतात, पण अस्मिता अजून देखील विचार करत असते की सचिन खरं बोलत असेल का, तो नक्की त्या लेडी बॉस सोबतच बोलत होता ना, दुसरं कोणाशी तर बोलत नसेल ना. तर आता तन्वी इकडे अश्विनसोबत खोटं बोलून मंदिरात जातीये सांगून आता इथे जेलमध्ये नागराजला भेटायला आली आहे. आणि आता ती नागराजला आवाज देत असते, नागराज काका, नागराज काका. नागराजचं मात्र तिच्याकडे काही लक्षही नसतं. नागराज मात्र तिला साफ इग्नोर करत असतो. त्यावर तन्वी बोलते की तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा झाली ना, तर मला इतकं वाईट वाटलं की मी काल घरी जाईपर्यंत रडत होते. त्यावर लगेच नागराज बोलतो की मगरीचे अश्रू आहेत ग ते सगळे, माहीत आहे मला. त्यावर आता तन्वी नेहमीप्रमाणे नाटक करते की नाही, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही आहे, अगदी काहीही झालं ना तरीही नाही सोडणार आहे. आणि तुमची मदत फक्त मीच करू शकते आता. तुमच्या घरचे देखील तुम्हाला भेटायला आलेले नाही आहेत किंवा त्यांना देखील तुमचं काही घेणं देणं नाही आहे, त्यामुळे आता फक्त तुमची मदत मीच करू शकते आहे. त्यावर आता नागराज खूप चिडतो तिच्यावर आणि तिला बोलतो की तुला जर मदतच करायची असती ना
तर तू या आधीच खूप काही करू शकली असतीस, पण तसं केलंस का तू? नाही ना. आणि आता जर परत काही बोललीस ना, तर मी मात्र 5 मिनिटासाठी जरी बाहेर आलो ना, तरी तुझा गळा आवळून तुझा खून करेल मी. आणि याचा मला थोडाही पश्चाताप वगैरे होणार नाही आहे, कारण एका नीच बाईचा खून केल्याचं मी अगदी ताठ मानेने वर डोक्याने सांगेल जगाला. तर त्याच वेळेस आता इकडे महिपतला भेटायला देखील सायली आणि अर्जुन तिथे पोहोचलेत. तर त्यांना पाहून महिपत बोलतो की हे काय? मला तर वाटलं होतं आपली काय परत भेट होणारच नाही. नाही, तुम्ही त्या आतल्या गाठीच्या नाग्याला जेलमध्ये पाठवलंय, मला इथे पाठवलंय, त्यामुळे मला आज वाटलं की तुम्ही काय परत काही इकडे येत नसता आता. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघ, जे काही सत्य आहे ना, ते खरं खरं काय आहे ते आम्हाला सांगून टाक, यातच तुझा फायदा आहे. त्यावर आता खरं तर हे कशाबद्दल विचारताय हे महिपतलाही माहीत नसतं. त्यावर महिपत बोलतो की लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला समजतात किंवा पाहिजे असतात त्या मिळतात असं नाही आहे. तुमचं काम झालं आहे ना आता, मी दिली ना नागराज विरोधात साक्ष, मग आता काय पाहिजे बरं तुम्हाला माझ्या? त्यावर आता सायली बोलते की हो, पण कारण या ॲक्सिडेंटच्या गुन्ह्यामध्ये तू देखील नागराज इतकाच दोषी होतास, म्हणून तुला शिक्षा झाली आहे. आणि तू बाकीचे जे काही गुन्हे केले तितके त्याची शिक्षा तर तुला चांगलीच मिळाली आहे. त्यावर आता महिपत विचार करत असतो की ही साक्षीबद्दल बोलते का? म्हणजे साक्षी जिवंत आहे हे कदाचित तिला माहीत नाही आहे की काय? आणि तेवढ्यातच आता अर्जुन महिपतला खुणावतो की साक्षीबद्दल हिला काहीही माहीत नाही आहे, मी काहीही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तू तोंड उघड म्हणून. त्यावर आता अर्जुनही महिपतला बोलतो की बोल ना महिपत, नक्की काय सत्य आहे? म्हणजे तू नागराजबद्दल काल कोर्टामध्ये जे काही सांगितलं तेच सत्य आहे की अजून काही सत्य आहे? तर इकडेही तन्वी आता नागराजला बोलत असते की काही झालं तरी मी तुमची मदत करेल, मी मोठ्या कोर्टामध्ये वगैरे अपील करेल तुमच्या सुटकेसाठी. त्यावर आता नागराज तिला बोलतो की असं जर असेल ना, तर तुला एक शेवटचा चान्स म्हणून 1 महिना देतो मी. त्या 1 महिन्यामध्ये ना तू मला इथून बाहेर काढून दाखवायचं, आणि असं जर नाही झालं मग मात्र तुझं सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. मी ते जेलमध्ये बसून देखील आहे ना भरपूर काही करू शकतो, समजलं का? आता त्याचीही धमकी ऐकून आता तन्वी मात्र चांगली चक्करमध्ये आली आहे, तीही जाम घाबरून गेली आहे. तर इकडे सायली आता महिपतला विचारतीये की तुला या सगळ्याची चांगली शिक्षा भेटली आहे, तुझी मुलगी जिचा जेलमध्येच खून झाला आहे, तर तरी देखील तू अजून तोंड उघडत नाही आहेस का? नागराज आम्हाला जे काही म्हणाला की सत्य आमच्या घरामध्ये लपलंय, नक्की त्या कोड्याचा काय अर्थ आहे? कसलं सत्य? तुला नक्कीच माहीत असणार आहे ते. आता सायली त्याला विचारायचा प्रयत्न करते, तर हा महिपत मात्र स्पष्टपणे काही सांगत नाही. आणि तो उलट बोलतो की वकील साहेब, नाही म्हणजे मी ऐकलं होतं की तुमची बायको कमी शिकलेली आहे, पण ही तर लईच हुशार आहे, चांगली वकिलींबाईच शोभते ही. नाही म्हणजे ती दामिनी वकील होती ना, तिच्यासारखाच हिचा मेंदूसुद्धा अगदी धारदार चालतोय बरं का. नाही, वकिलींबाई शोभती आहे. आणि आता महिपत बोलतो की हे बघा वहिनी, तुम्ही जे काही विचारताय ना, त्यावरून मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये ना अंधारात चालताय, आणि चालत राहा अशीच पुढं, त्यानंतर मात्र तुम्हाला उजेड नक्की दिसणार आहे. पण हा स्पष्टपणे मात्र हा महिपत देखील यांना काही सांगतच नाही. तर पुढील भागामध्ये पाहणार आहोत की आता हे दोघेही आता नागराजकडे आलेले असतात. तर नागराज त्यांना बोलतो की ते सत्य जाणून घेण्यासाठी एक ना एक दिवस तुम्ही माझ्याकडे मदत मागायला यालच. त्यावर सायली आणि अर्जुन त्याला परखडपणे सांगतात की आम्ही कसलीही मदत मागण्यासाठी तुझ्यापर्यंत येणारच नाही आहोत, आम्ही आमचं ते सत्य शोधून काढूच. तर सायली आणि अर्जुन आता विचार करत असतात की हा नागराज तर काही आपल्याला सत्य सांगणार नाही आहे, तो तर काही आपली मदत करणारही नाही आहे, पण महिपत मात्र का गप्प असेल बरं? आता सायली विचार करते आणि अर्जुनला विचारते की काय हो, महिपतला असं काय झालं होतं की काल त्याने नागराज विरोधात साक्ष दिली असेल? आता हे परत सायलीला पडणारे हेच प्रश्न ऐकून आता अर्जुन देखील घाबरून गेलाय. तर आता हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.